हॅलो, वेलकम स्टुडंट्स. इलेक्ट्रॉनिक्स मेड इझीमध्ये आपलं स्वागत आहे. वी आर गोइंग टू लर्न नाऊ अँड गेट युजिंग नॅन्ड गेट. आज आपल्याला अभ्यासायचं आहे नॅन्ड गेटचा वापर करून आपण अँड गेट कन्स्ट्रक्ट कसं करतो ते. तर पाहूया. तर बघा, हे आपलं जी समोर तुम्हाला येते आहे ही डायग्रॅम दाखवली आहे आणि यामध्ये या डायग्रॅममध्ये काय आहे की आपण अँड गेट हा बनविलेला आहे नॅन्ड गेटचा वापर करून. तर अँड गेट बनविण्यासाठी आपल्याला काय करावं लागते की जे पहिलं अँड गेट आहे, पहिल्या गेटचे जे आउटपुट आहे त्याला एकत्रित दुसऱ्या गेटच्या इनपुटला जोडल्यास अँड गेट तयार होतो. बघा, लक्षात ठेवा. व्हेन वी कनेक्ट द आउटपुट ऑफ फर्स्ट गेट to the input of second NAND gate by connecting both the inputs of AND gate of second AND gate, we will get the total NAND gate by using NAND gate. म्हणजेच काय की आपल्याला काय आहे की पहिल्या यामध्ये आपल्याला दोन नॅन्ड गेटचा वापर करावा लागतो आणि जेव्हा पहिल्या नॅन्ड गेटचं जे इनपुट आहे ते आपण दुसऱ्या एंड गेटच्या आउटपुटला आपण दुसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुटला आपण ते जोडणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला आउटपुट मिळणार आहे. ते डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसत आहे. तर बघा, पहिल्या नॅन्ड गेटचे आउटपुट जे आहे ते कसे मिळणार आहे तुम्हाला आपल्याला माहीतच आहे. नॅन्ड गेटचे आउटपुट कसे मिळणार आहे की y=a.b' असं आपल्याला पहिल्या नॅन्ड गेटचं आउटपुट मिळणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या नॅन्ड गेटचे इनपुट्स एकत्रित करतो त्यावेळेस मिळणारे आउटपुट आपल्याला कसे मिळणार आहे, y= आता परत त्याचा बार होणार आहे. म्हणजे काय, y=a.b'. आणि डबल जो बार आहे त्यालाच नंतर कन्वर्ट करून काय होणार आहे, a.b. म्हणजेच आपल्याला जेव्हा आपण नॅन्ड गेटचा वापर करून अँड गेट बनवितो त्यावेळेस काय होते आहे की आउटपुट आपल्याला y=a.b किंवा ab या फॉर्ममध्ये मिळते आहे. मग याच प्रकारे आपल्याला ट्रूथ टेबल याचा मिळणार आहे की बघा, जेव्हा दोन्ही इनपुट्स हे 0 असतात, म्हणजेच इफ बोथ द इनपुट्स आर 0 0 देन वी विल गेट द आउटपुट ॲज 0. म्हणजे जेव्हा दोन्ही इनपुट आपले 0 0 असतील त्यावेळेस आपल्याला इक्वेशनमध्ये जर आपण किंमत टाकली y=a.b हे फायनल इक्वेशन झालं तर 0.0 आपल्याला 0 मिळणार आहे. नंतर सेकंड कंडिशन आपण घेतली तर इफ वन ऑफ द इनपुट इज 1 देन वी विल गेट द आउटपुट ॲज 0. म्हणजेच काय, जेव्हा दोन्हीपैकी एक इनपुट म्हणजे इफ a=0 अँड b=1 then we will get the output when we add the values in equation y=a.b. कसं मिळणार आहे की a b चे जर व्हॅल्यूज आपण टाकल्या 0.1 = 0 म्हणजेच y=0 ही सेकंड कंडिशन मिळणार आहे. त्यानंतर जेव्हा इफ a=1 अँड b=0 देन वी विल गेट द आउटपुट ॲज 0. म्हणजे जेव्हा a मध्ये आपण 1 ही व्हॅल्यू कन्सिडर केली आणि b ची जर व्हॅल्यू 0 कन्सिडर केली तर 1.0 वी विल गेट 0. Then last condition, if both the inputs are 1 then we will get the output as 1 by using NAND gate. तर म्हणजे ज्यावेळेस आपले दोन्ही इनपुट्स हे a आणि b हे दोन्ही इनपुट्स हे 1 असतील त्यावेळेस आपल्याला y=a.b हे जे अँड गेटचं इक्वेशन आहे परंतु नॅन्ड गेट यूज करून ते कसं मिळणार आहे, 1.1 अशा प्रकारे हा नॅन्ड गेटचा वापर करून आपण अँड गेट बनविलेले आहे आणि हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. म्हणजेच यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता की इफ बोथ द इनपुट्स आर हाय देन आउटपुट इज ऑल्सो हाय.
तर अशा प्रकारे आपण स्टेटमेंट करू शकतो. आणि याचं बुलियन्स जे इक्वेशन आहे ते कशा प्रकारे मिळालेले आहे बघा. फायनल आउटपुट आपल्याला काय मिळालेलं होतं, y इज इक्वल टू a डॉट बी डबल बार इज इक्वल टू म्हणजेच काय, a डॉट बी y इज इक्वल टू a डॉट बी हे आपल्याला फायनल बुलियन्स इक्वेशन्स मिळालेलं आहे अँड गेटसाठी बाय युजिंग नॅन्ड गेट. तर यावर तुम्ही आणखी स्टडी करा. थँक यू फॉर वॉचिंग.